हाय हॅलो नमस्कार. तर मी अश्विनी, स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे आषाढी एकादशी. सगळ्यात अगोदर तर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा बरं का. तर आज एकादशी होती. आता नाश्ता तर सगळ्याला रोज बनवावाच लागतो. म्हणलं चला आता उपासासाठी काय बनवायचं, तर नाश्ताच. मग आता फराळीचंच बनवायचं म्हणून मी इकडं कुकर लावला होता. त्याचबरोबर पहिला तर चहा ठेवला होता, कारण चहा पिल्याशिवाय तर काही एनर्जी नाही येणार बरं का. तोपर्यंत तायड्याची इकडे शेंगदाणे भाजायचं चालू होतं. आता उपासाला खिचडी करायची म्हणले की हे तर तयारी करावीच लागते. तोपर्यंत मस्त इकडे चहा मी झाला होता बरं का माझा रेडी. आता चहा बघून तर बऱ्याच जणांची आता इच्छा व्हायला लागली की चहा प्यायची, कारण आता मला म्हणतात की तुमच्या ब्लॉगमध्ये बघून बघून ना आम्हाला सुद्धा चहा प्यायची इच्छा व्हायला लागली बरं का. मस्त इकडं चहा रेडी झाला होता. मग आहोंसाठी माझ्यासाठी पहिला तर चहा घेतला होता आणि नंतर ना म्हणलं चला आता बटाटे छान उकडले, तेच म्हणलं थंड होतं होईला म्हणलं कुकर उघडून ठेवा बरं का. तर कुकर उघडायला घेतला ना त्यावेळेस मात्र बटाटे छान शिजलीच होती, पण जास्त गरम होते त्याच्यामुळे साली काही मी लगेच काढणार नव्हती. म्हणलं थंड करायला ठेवा आणि नंतरच पहिला तर चहा घ्यावा बरं का. तर चहा तर घेतला आणि लगेचच मग इकडं मी साली वगैरे काढून बटाटे कापायला घेतले होते, कारण आता मुलांना जरी सुट्टी असली तरी आहोंना जायचं असतं, त्याच्यामुळं नाश्त्याची तर म्हणजे मला तयारी पटकन करावीच लागते. त्याच्यामुळं पटकन माझं इकडं बटाटे कट करायचं चाललं होतं. आणि म्हणजे खिचडीमध्ये बटाटे जर टाकले ना खिचडी अजूनच छान लागते. त्याच्यामुळे मस्त इकडे पटकन कुकर लावून बटाटे उकडून मस्त इकडे खिचडी रेडी झाली होती बरं का. आणि खरंच खूप दिवसातून आज म्हणजे खिचडी मी घेतली होती. आज सगळ्यांनाच उपवास होता, त्याच्यामुळं नाश्त्याला साठी खिचडीच बनवली होती आम्ही. मस्त इकडे खिचडी रेडी झाली आणि त्यानंतर ना बऱ्याच वेळ झाला होता तसा, म्हणजे तुम्हाला कंटिन्यू दिसत जरी असेल तरी त्यानंतर अजून एकदा आम्हाला चहा प्यायची इच्छा झाली होती. तर आव्हानचं म्हणणं होतं की अजून एकदा चहा घेऊया, मस्त वातावरण पण आहे फ्रेश आणि उपास पण आहे, तर त्यामुळे अजून एकदा चहा ठेवला होता. आणि नंतर ना मस्त इकडे चहा घेऊन परत मी रात्री इकडे दही लावलं होतं बरं का. तर तेच मी बघत होते की दही कसं झालं ते, आणि खरंच खूप छान असं दही झालं होतं बरं का मस्त. कारण आता खिचडी म्हणलं की दही अगोदर लागतं, त्याच्यामुळं मी कालच तयारी करून दह्याची ठेवली होती. आणि घरी लावलेलं दही एकदम छान असं म्हणजे विकतच्यासारखं झालं होतं, खूप मस्त. तोपर्यंत मस्त इकडं माझा चहा पण उकळत होता बरं का. आणि तोपर्यंत माझं इकडं म्हणजे आमचं जे रतीबचं दूध असतं ना ते पण आलं होतं, ते तापायला ठेवलं होतं आणि आमच्यासाठी चहा घेतला होता. आता चहा तर झाला आणि म्हणलं चला आता मस्त इकडं सगळ्यांसाठी, मुलांना पण चहा तर घेत नाहीत, मग सगळ्यांसाठी ना परत खिचडीच नाश्त्याला दिली होती. तसं तर मी काही नाश्ता करणार नव्हते बरं का, कारण अहोंकडं देवपूजा असते, पण मला आज निवांत देवपूजा करायची होती, त्याच्यामुळं मी देवपूजा करणार होते, त्यामुळे नाश्त्याला काही मी मला घेतलं नाही, ह्यांच्यासाठी देत होते. आणि नंतर ना मग मस्त इकडं चहा आणि नाश्ता चालू होता आमचा बरं का खिचडीसोबत. आता तसं त्यांनी रात्रीच खिचडी बरोबर खायला इकडं परत खजूर, परत राजगिऱ्याचे जे वड्या असतात ना त्या आणल्या होत्या, तेच आम्ही सगळ्यांनी नाश्त्यासाठी घेतलं होतं. आता मुलांना सगळ्यांना नाश्ता दिला आणि मी मात्र चहा घेतला होता बरं का. इकडं मस्त इकडं ह्यांच्या एकादशीचा सगळ्यांचा नाश्ता चालला होता. आणि नंतर म्हणलं चला आता आपली देवपूजा करून घ्यावं तोपर्यंत. मग आता मी देवपूजेला लागले होते बरं का. आता बऱ्याच दिवसातून देवपूजा मी करणार होते. छान अशी पितांबरीने सगळे देव वगैरे घासून घेतले होते आणि नंतर पुसून माझं ठेवायचं चाललं होतं. कारण देवपूजा तशी रोज त्यांच्याकडेच असते, आज बऱ्याच दिवसातून मी करत होते, त्यामुळे थोडंसं वेगळं वाटत होतं. वेगळं म्हणजे छानच वाटत होतं तसं. तसं तर रोज त्यांनाच देवपूजा करायला आवडते, त्यामुळे त्यांच्याकडे असते. मस्त इकडे देव वगैरे सगळे घासून घेतले आणि त्यानंतर ना छान अशी देवपूजा केली होती. आज विठ्ठल रुक्माईची छान अशी वेगळी पूजा करणार होती बरं का मस्त. तोपर्यंत मुलांनी इकडं काल जो आमच्या स्कूलमध्ये डान्स झाला होता ना तो इकडे टी व्हीवरती लावला होता. आता इथे ना इकडे छोट्यांची फुगडी चालली होती बरं का. ह्यांची झाल्यावर इकडे मोठ्या मुलांची सुद्धा फुगडी चालू झाली होती. हे पण चांगलं. इकडं ना विठ्ठल रुक्माईचं पण खूप छान
कालचे अजून गाणे ऐकून तर भारीच वाटत होतं बरं का, कारण सगळी काल विठ्ठलाचीच गाण्याचं आमच्या डान्समध्ये झाले होते, त्यामुळे खूप छान वाटत होतं ते बघून सुद्धा मस्त. आणि त्यानंतर ना मग माझं विठ्ठल रुक्माईला इकडं हार घालायचं चाललं होतं बरं का, कारण आज थोडीशी तरी विशेष पूजा त्यांची झालीच पाहिजे. मस्त इकडं त्यांची पूजा करून हार घालून मस्त इकडं त्यांना सजवलं होतं बरं का. आणि त्यानंतर ना मस्त बाकीचे देव पण आहेत, पण त्यांना माझ्याकडनं जे हार मी ऑनलाईन मागवले होते ना ते थोडेसे मोठे झाल्यामुळे माझ्या बाकीच्या देवांना काय हार बसत नाहीत बरं का. भरपूर असे हार माझ्याकडे आहेत, पण म्हणलं चला आता त्यांच्या साईजनुसार तेही मला थोडेसे कट करून करावे लागतील. त्यानंतर ना म्हणलं चला आता आपल्या छोट्याशा बागेतील ना मस्त इकडे फुलं तरी देवपूजेसाठी घ्यावात. आणि आज खरंच खूप छान अशी मोगऱ्याची फुलं आली होती बरं का मस्त. आणि मग माझं ती मी सहसा फुलं कधी तोडत नाही बरं का. माझ्याकडं फुलं असतात, पण मी रोज देवपूजेला फुलं नाही तोडत, कारण आमचं म्हणणं असतं की झाडाला छान दिसत, जास्त काय तोडत जाऊ नको फुलं. मग कधी तर मी असं खास दिवस असेल ना त्या दिवशी मात्र फुलं तोडत असते बरं का. मग आज मी फुलं तोडली होती, कारण म्हणलं एकादशी आहे, छान असं एवढं मंदिर पण छान सजवलं, म्हणजे देवपूजा वगैरे छान अशी देवघासून केली ना, म्हणलं आज फुलं तर तोडली पाहिजेत. मग फुलं तोडून आणली होती. पहिलं फुल तर मी विठ्ठल रुक्माईलाच ठेवलं होतं, आणि त्यानंतर ना बाकीच्या देवांना सगळ्यांना मी माझं फुलं ठेवायचं चाललं होतं. आणि मस्त असं मग तोपर्यंत माझी खिचडी तर झाली होती, मी ती ठेवलीच होती बरं का. आणि त्यानंतर सगळ्यांना देवांना फुलं ठेवून छान असं पाया पडून घेतलं होतं. छान आता दिवा वगैरे ठेवला, त्याचबरोबर ना खिचडीसुद्धा आज प्रसादामध्ये ठेवली होती, मी नैवेद्य म्हणून ठेवला होता बरं का. त्यानंतर ना घंटे वगैरे वाजून छान अशी देवपूजा करून ना पाया पडून घेतलं होतं. छान आजचा दिवस ना खूप छान वाटत होतं बरं का. आणि त्याचबरोबर ना म्हणलं चला आता तुळशीला अगरबत्ती वगैरे लावा, कारण आज एकादशी असल्यामुळे तर काही तुळशीला पाणी घालायचं नव्हतं. थोडीशी धूप लावली, कारण धूपचा सुगंध घरात दरवळला ना अजून खूप छान असं देवपूजेला मस्त वाटतं बरं का. त्यामुळे धूप वगैरे लावून घेतली, आणि त्याचबरोबर ना मग तुळशीला वगैरे अगरबत्ती लावून घेतली होती. आणि म्हणलं चला आता छोटीशी म्हणलं देवघरासमोर रांगोळी काढून घ्यावं, कारण तिथं खाली जास्त काही जागा म्हणजे आहे तशी, पण मी छोटीशीच रांगोळी काढत असते, कारण देवासमोर छोटीशी रांगोळी खूप छान वाटते बरं का. आणि त्यानंतर ना मग आता बऱ्याच दिवसातून म्हणजे रांगोळी तर माझ्याकडे रोज चालू असते, पण खूप छान असं देवपूजेमध्ये नाही नाही म्हणलं तरी ना आज पूर्ण 1 तास ते 1.5 तास माझा गेला असेल बरं का, पूर्ण एवढं सगळं स्वच्छ करायला. परत खूप छान असं म्हणजे मंदिर स्वच्छ केलं होतं ना, त्याच्यामुळं रांगोळी ती काढून घेतली. आणि पांढरी रांगोळी काढली ना त्याच्यामुळं मग मी आता हळदी कुंकू त्याच्यावर तर टाकतेच, आणि तुम्ही सुद्धा टाकत असाल, कारण कलरची रांगोळी असेल आणि त्याच्यावर जर तुम्ही हळदी कुंकू नाही टाकलं तरी चालतं, पण पांढऱ्या रांगोळी हळदी कुंकू टाकायचा नियमच आहे. त्यामुळे हळदी कुंकू वगैरे टाकून घेतलं, आणि छान असं छान झालं होतं बरं का. त्यानंतर ना मग अजून एकदा टी व्हीला मी रिपीट आता परत थोडंसं गाणं लावलं होतं का, मुलांचं तर बघायचं चालूच होतं, पण मी बघितलं नव्हतं मगाशी, त्यामुळे थोडं वेळ ते लावलं. आणि त्यानंतर ना माझ्यासाठी आता नाश्त्याला करायला घेतलं होतं. म्हटलं चला थोडासा नाश्ता करून घ्यावा, म्हणजे बाकीची कामं करायला. आता नाश्त्यासाठी इकडं मस्त दही खिचडी, परत राजगिऱ्याची वडी आणि खजूर घेतली होती. छानपैकी नाश्ता करून घेतला. आणि त्यानंतर ना मग आता दुपारच्या वेळेस मला इकडे बनवायचे होते आज भगरीच्या भाकरी. आता तुम्ही कसं बनवता ते मला तर माहीत नाही बरं का. मी इकडं भगर घेतली होती, छानपैकी थोडी भाजून घेतली होती, आणि त्यानंतर ना मस्त लाल होईपर्यंत भाजली होती. ते तुम्हाला ती पांढरी दिसतच नसेल, कारण ती छान लाल होईपर्यंत भाजून घेतली होती. आणि त्याचबरोबर ना इकडं मी शाबू पण भाजायला घेतला होता. साबुदाणा कच्चा होता ना, मग तो भाजून घ्यायचा, दोन्ही भाजून घ्यायचं छानपैकी, मिक्सरमधनं काढून घ्यायचं म्हणजे, आणि एका चाळणीने चाळून घ्यायचं. छानपैकी पीठ तयार होतं बरं का त्याचं. आणि त्यानंतर ना मग बटाटेसुद्धा मी इकडं उकडलेलीच होती, कारण मला बटाट्याची भाजी बनवायची होती. छानपैकी दुपारी आज भाकरी आणि बटाट्याची भाजी, कारण त्यामुळे जास्त काही उपासाला लोड पण येणार नाही, आणि मस्त पोट भरल्यासारखं पण वाटणार बरं का. त्यानंतर ना मस्त इकडं मिक्सरमधनं काढून छानपैकी भाकरी रेडी झाल्या होत्या. आता तुम्ही सुद्धा बघू शकता की भाकरी म्हणजे कशा एकदम छान झाल्या होत्या. आपले रोजच्या भाकरी जशा असतात ना, तशा एकदम छान अशा भाकरी झाल्या होत्या. भाकरी तर रेडी झाल्याच होत्या, त्याचबरोबर ना बटाट्याची भाजीसुद्धा माझी इकडं रेडी झाली होती बरं का. त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची घालून छान अशी बटाट्याची भाजी केली होती. आणि दुपारी जेवणामध्ये ना भाकरी, परत बटाट्याची भाजी, ताक मस्त असं जेवायला घेतलं होतं. आणि ह्याने तर काही जास्त उपास असल्यासारखं वाटणारच नाही बरं का. त्याचबरोबर ना थोडासा आम्ही ठेचासुद्धा खायला केला होता, त्यामुळे अजूनच भाकरीला जास्त चव येईल. मस्त अशी भाकरी म्हणजे एकादशीला इकडं खायला घेतली होती बरं का. आणि दुपारी सगळ्यांना आम्ही जेवणं केली होती. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. चला तर मग बाय.